संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे गुळपोळी किंवा पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळी आपण करतोच. तर त्यासोबत खाण्यासाठी झटपट सोप्या पद्धतीने खीर कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहोत. नमस्कार, मी स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. खीर बनवण्यासाठी मी 4 चमचे तांदूळ इथे घेतलेले आहेत. भात न बनवताच आपण आज खीर बनवायला शिकणार आहोत. हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून 5 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. साधारण 5 मिनिटांनंतर तांदूळ एखाद्या छोट्या गाळणीने गाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातील पाणी पूर्णपणे निथरून जाईल. गॅसवर एखादी फ्राय पॅन किंवा कढई ठेवून त्यात अर्धा छोटा चमचा तूप घालायचं आहे आणि त्यात तांदूळ मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. तांदळातील फक्त पाण्याचा अंश निघाला पाहिजे इतपतच ते भाजायचे आहेत. तांदळातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आणि पूर्ण थंड झाल्यावरच त्यांना ग्राइंड करून घेतलं आहे. ग्राइंड केलेल्या तांदळाची कन्सिस्टन्सी भगरसारखी यायला हवी, म्हणजे त्यामुळे खीरचं टेक्स्चर अतिशय छान येईल, अगदी परफेक्ट येईल. आता गॅसवर तीच पॅन ठेवून त्यात 1 चमचा तूप मी टाकून घेतलेला आहे. तूप तापलं की त्यात आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे. इथे मी काजू बदामचे तुकडे आणि थोडं किसमिस घातलं आहे. तसेच 1 वाटी भरून मी मखना घातला आहे, कारण संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे आपण केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला देखील दाखवणार आणि देवीला मखना आणि किसमिस हे दोघं पदार्थ खूप प्रिय आहेत. म्हणून हे दोघं घटक तुमच्या घरात उपलब्ध असतील तर आवर्जून घाला. 1 ते 1.5 मिनिटं भाजून घेतल्यानंतर त्यात ग्राइंड केलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदळाचा रवा देखील या घटकांसोबत 15 ते 20 सेकंद तुपात परतवून घ्यायचा आहे. आता मात्र गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे किंवा गॅस सरळ बंद करून घेतला तरी चालेल आणि दूध घालायचं आहे. मी 2 कपापेक्षा थोडं जास्त दूध इथे घातलेलं आहे, म्हणजे मापाने म्हणाल तर अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्तीचं दूध घातलेलं आहे. जवळपास 600 ml इतपत हे दूध येईल. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे. तुमच्याकडे केसर असेल तर थोडं केसर देखील तुम्ही यात घालू शकतात. तसेच खिरीत पूर्ण दूध न घालता अर्धं पाणी अर्धं दूध देखील तुम्ही घालू शकतात. खीर छान उकळायला लागली की एकदा तिला चाळून घ्यायची आहे. याच स्टेजला खीरची कन्सिस्टन्सी देखील चेक करून घ्यायची आहे. मला अगदी योग्य वाटते आहे म्हणून मी यात काहीही घातलेलं नाही. थोडंसं किसलेलं सुकं खोबरं आणि 1/3 कप साखर मी यात घातलेली आहे. वजनाने म्हणाल तर 75 ग्रॅम एवढी ही साखर येईल. अर्ध्या लिटर दुधासाठी एवढी साखर अगदी परफेक्ट येते. खीर जास्त गोडही होणार नाही आणि फिक्कटही लागणार नाही. आता गॅसची फ्लेम लो करून खीर 5 मिनिटं शिजू द्यायची आहे. साधारण 5-6 मिनिटं लो फ्लेमवर खीर शिजली की तिला मी चाळून घेतलेली आहे. खीरची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही इथे बघू शकतात, अगदी परफेक्ट आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि वरून थोडे पिस्त्याचे काप घातले आहेत. तसे ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचे असतील तरच टाका. साधारण 5 ते 7 मिनिटं थांबून खीरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला इथे दाखवली आहे, कारण खीर ही थंड झाल्यानंतर जरा घट्ट होते. अशा पद्धतीने अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली खीर आलेली आहे. तुम्ही देखील या संक्रांतीला तिळगुळ पोळीसोबत खाण्यासाठी भात न बनवता तांदळाची खीर अशा सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवा. ही खीर चवीला खूपच अप्रतिम लागते. तसेच खिरीचं टेक्स्चर देखील तुम्ही इथे बघू शकतात. छान तूप टाकून खीर सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा.